वने ये बाहेर ते पुरातून वाट तुटल ती ये बाहेर ये. काय तुटत पिटत नाही. पुण्यवान लोक येतात, एवढी लोक येतात, सगळे बाहेर पडतात. पुण्यवान लोक असतात ना तीच बाहेर पडतात. वय वय या ना विज्ञानच तसं आहे ना. कसं पुण्य केला नसेल माणसान तो सुलकन बाहेर येतो आणि जर पाप झाला असेल ना तो अडकून राहतो का नाही. असं आहे का? असू द्या. नारळ घेता होय काय ये बाहेर आई ये बाहेर बाहेर ये. आई आई आता काय आर्मीत आहे आलीस ना बाहेर काय वावने. यमेचो बाबा सर अरे यमेचो बाबा सर बाबा बाबा हा तो माणूस पण गेला आरपार आणि आई पण बाहेर आली हो पटकन. मी जाऊन बघू. जा पटकन ये पुण्य कमवा बाबू जा. हे जा बाबू जा जा जा. अहमदच्या बाबा देवा माझ्या आईला सुखात ठेव देवा. आणि बाबाचं काय हे बाबाचं पण बोल. तुम्ही तुमचं मागा ना, मी आईसाठी मागितलंय ना. काय माणसं आहे ते. वा वा चल चला जरा चला हे चला. ओ काय तुम्ही पण जा. हा कुठे इथे जा पटकन. गेळ लागला का? चल झालं अहो असं काय करताय तुम्ही? जा मी नाही जाणार म्हणे आधीच सांगतोय. हो तुम्ही जा ना. असं काय सगळे जाऊन आलो ना. माझं नाही नवस बिवस बाई माझे. ऐक माझं. बरं नवस नको, पुण्य कमवायला तरी जा. मी नाही जाणार. जा ना लोक. मी नाही जाणार. हो जा 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 काय पुण्य केलं वय ना. जा नाही अडकणार जा. जा बाबा. ए मेजो बाबा बस. ए मेजो बाबा बस. ए मेजो बाबा बस. ए मेजो बाबा बस. या बाबा बाबा या बाहेर या. बाबा बाबा आई आई बाबा अडकले वाटतं. अडकले नाही ते, श्वास घेत असतील. येतील बाहेर. या बाहेर. बाबा या. अडकलोय अडकलं वय. मी अडकलोय. अरे अडकलं म्हणजे पापी आहे. पाप केली नाही ह्यांनी. नाही हो पाप नसतील काही नाही. आई म्हणजे बाबा आता बाहेर नाही येणार. बाबा इथेच मरणार. मी अडकलो. मला कोणी केस बोलावा. मी अडकलोय का ते करलो म्हणे. मी अडकलोय म्हणे. मी पाप केले. ठाकूर करशील ना माझा. अडकलोय ना मी. अरे मी अडकलोय. काहीतरी करा बघा. भाऊ अडकलेत ते. चले कोण आहे? अरे चल की बाहेर. अरे हाय का? अरे चल की बाहेर. नाही मी ते 2 रात्री 3 दिवसांचं पॅकेज घेतलंय म्हणून थांबलो इथे. अरे कळत नाही अडकलोय तर तुम्हाला. कशाला अडकलायस? बाहेर पड. अडकू नको. सगळी मोह माया आहे. माया जाळ आहे जीवन म्हणजे. अडकू नको. बाहेर पड. बाहेर पड. चल निघ चल. मला काढा हो बाहेर. ते अडकले हो भाऊ बघा ना. काहीतरी करा ना. ए बाळा निखिल काय करतोय? अरे असं नाही निघणार बाळा. नाही बाबा तुम्हाला नाही काढताय मी. मग काय करतोय? खिशातली घरातली चावी काढतोय. नाही म्हणजे कसं होईल, घरी गेल्यावर लॅच तोडायला नको ना म्हणून चावी घेऊन ठेवतो. अरे माझं बाळ किती दूरदृष्टीचं आहे ना. ये बाळ मला पा दे. ये इकडे. बाबा चावले. अरे त्यांची सवयच आहे चावायची. असंच करतात ते. जवळ गेले की पटकन चावतात ते. कुठे काय बडबडतेस तू? कशाला मारलात तुम्ही? माझं लेकरू बरोबर बोलत होतं. तिकडे घराबाहेर जाऊन असं बसून राहू का आम्ही? म्हणजे काय मी इथेच राहणार आहे का? काय बडबडताय तुम्ही? बरोबर बडबडताय. हा आता तुम्ही कधी निघाल ह्यांना माहिती आहे काय? मग? तोपर्यंत ह्या इथंच थांबायचा. ए चावी काढ. चाल निघा घरी जा. अरे काय वेळ लागलाय का तुम्हाला? मला बाहेर काढा नाही तू. भाऊ बघा ना मग. काय मी तरी काय करू? पापी माणूस आहे तू. नाही हो. नाही काय केलं पापी. मी तर म्हणतो राहू द्या 15 दिवस इथंच. उपाशी राहिलं नाही. सरबी सगळी निघल बाहेर. बराबर बास्तीने येईन बाहेर. बघा काय बडबडताय? अहो की पिकनिकला आलोय का मी 15 दिवस राहायला? मला काय बरोबर बोलतोय तू. असंही डाएटच्या नावाने बोंब आहेत तुमच्या. जरा राहिलं तर बाहेर येईल पटकन तुम्ही. स्वतः अडक ना. मग माजलेस बघ तुझं किती. चवळीची शेंग आहेस तू. मी अडकले नाही. मी शेंगेसारखीच बाहेर आले. गप्प बसा. आता काय माणूस आहे. हा एवढा अडकला तरी चरबी बघा किती त्याच्यात आहे ती. चरबी काय बघायची? त्याच्यामुळे तर अडकले. आई आई बाबा असं कायमचे इथे अडकून राहिले तर बाई आपल्या घरी कोणतरी कर्ता पुरुष पाहिजे ना आई.
आणि मी पण आता एवढा मोठा नाही की मी जबाबदारी घेईन माझ्या खांद्यावर. आई तू काळजी करू नको, मी तुझ्यासाठी नवीन बाबा घेऊन येईन. पण आई ह्या वेळेला लक्षात ठेव आई, आपण आता सडपातळ बघू बाबा, हे असेवाले नको. तू घरी चले, तू घरी चल. एवढा दरवाजा बांधतो, अडकवतो आणि ॲमेच्युअरला तुझा बळी चढवतो की नाही बघ तू. निघा दी याला समजाव आधी सांगतोय. अरे कशाला फोन जरा बंद ठेव. बंद. तुम्हाला पण कोणी शहाणपणा करायला सांगितलं होतं हो? कशाला जायचं इथे झेपत नाही तर कशाला गेला तुम्ही? अगं तूच बोललीस ना म्हणून जबरदस्ती घुसवलंस आत. मी जात होतो का? त्यांच्यावर कशाला वरटावाय? बायको आहे ना ती, हा तुमच्या प्रेमापोटी काळजीपोटी बोलते ती. अरे तुमचा संसार थाटायला जी बापाला सोडून आली ना, ती एकुलती एक लाडाची लेख आहे ती. हा मानाची लेख आहे, स्वाभिमान आहे, अभिमान आहे तो बापाचा. ती काय नुसतं घर नाही सोडून आली, स्वतःची स्वप्न तिकडून इकडे घेऊन आली ती. ह्याचं काय कळलं का? माया तशीच आहे, फक्त स्वप्न घेऊन आली ती. अरे बहिणाबाई काय म्हणतात, लेकीच्या ग माहेरासाठी माय सासरी जाय. याचं काय? तू काय म्हणतोस? काय? अगं हे तुझ्या बापानं आम्हाला काहीच नाही दिलं. मी कधी बोललोय? त्याचं काय? याला काय माहिती पण नाही. जायला सांग ना कपडे आलाय दर्शनाला. इथं काय ए कोणे ती आली वने, कोणे तिला थांबव. वने नाही मला वने इथून लोक तुडवून चालल्यात, मला सोडवा नाही तू. कसं काढू आता? अरे मी डेंजर अडकलोय, मला सोडवा. मी डेंजर अडकलो का आता का स्वतः अडकल्यावर प्रॉब्लेम होतोय, पण जेव्हा तुम्ही पैसे एफडी मध्ये अडकून ठेवता तेव्हा काय होतं त्याचा नाही विचार केला का वा? केलाय का विचार का वा त्याचा? अरे आज पैसा 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 करतोयस, उद्या काय घेऊन जाणार आहे सोबत? काय घेऊन जाणार आहे सोबत उद्या? कपाळावर ₹1 बाकी काय नाही. कुठं आहे एफडी? तू एंट्री चुकीची घेतलीस की स्क्रिप्ट चुकीचं मिळालं? अरे तरी मी सांगत होतो काल आपण एकत्र बसून रिहर्सल करूया. माझा ऐकतो को? काहीतरी कर. काका बघायला बाबा अडकलेत. मला गुदमरायला होतं. असे नाही बाहेर निघणार. गुदमरायला होतं. दोन्ही बाजूनं जोर लावायला लागेल. या दानखड दिसते ते मागणं या. पुढनं ओढतो. या मागणं नीट. मी इकडं ढकलतो. ये मे जो बाबा बाबा. अरे ती मागून पण खेचते. अरे तोडत आहे का मधून मला? अरे हो येणं झालं काय? असं बाहेर येणार काय सुलकन तो? एक काम करूया आपण ना ह्यांना फिरवूया, म्हणजे बाहेर येतील. फिरवूया. अरे घासला रे, घासला. नाही नाही अजून अडकलोय. असं नाही निघणार बाहेर. बाजूला व्हा सगळी. काय करताय? सगळी बाजूला व्हा. ऐका. सगळी बाजूला व्हा. ये मे जो बाबा बाबा बाबा. बाबांचे हात तुटले, बाबांचे हात तुटले. बाबा आता मला नाही मारणार. शर्टाच्या बाह्या आहेत, हात तुटले तर. अरे अरे देवा. नाही नाही हात आहेत आहेत. हे काय झालंय? ऐका ना, बरोबर आहे. मी काय म्हणतो, आता हात तर काढलेला आहेत, या माणसाला बाकीचा उघडा करून तेल लावूया. नको तेल, नको तेल, नको. साबणाचा फेस लावूया, म्हणजे गलकन बाहेर येतील. चालेल काका, तेल तसंही परवडणार नाही बाबांना. साबणाचा फेस घेऊया. अरे बाप आहे ना रे. होय अरे मी अंगठी आहे काय बोटात अडकलेली? बरोबर. नाही हो नाही. कोणे कोणे काहीतरी हुळहुळतंय. कोणे हुळहुळतंय. वरे वरती चढ. वरे वरती वरती चढलं. वरे वरे वरती. वरे बाबा अरे देवा, पहिल्यांदा आहे ना कोणीतरी चावलंय. नाही ते दुसऱ्यांना चावत असतात. चावलं ते दिसलं, पण का चावलं? कशाला चावलं? चावणाऱ्याची व्यथा काय? हा? एकनाथ महाराज, एकदा तुम्हाला सांगतो ऐका. एकनाथ महाराज नदीच्या किनारी बसले होते. बाहेर काढ. त्यांनी बघितलं इंचू बुडतोय. त्यांनी लगेच वंजळीत घेतलं. विंचानं फासकन दंश मारला आणि बेनं पडलं परत पाण्यात. मला बाहेर काढा. एकनाथ महाराजांनी परत त्याला वंजळीत घेतलं. त्यानं परत चावलं. एवढं एका माणसानं बघितलं,
आणि त्यांना विचारलं काय? महाराज अहो ह्यो विंचू तुम्हाला चावतोय पण तुम्ही त्याला काय वाचवताय. त्याच्यावर महाराज काय म्हणले, काय? एखाद्याचा जीव वाचवणं हा माणसाचा धर्म आहे आणि चावणं हा त्याचा धर्म आहे. तो त्याचा धर्म करतोय, मला माझा धर्म करू द्या. जवळ आहे ना, जवळ जवळ. काय मला पण तुला चाव असं वाटतं. हा या धर्मानं आता तुला पण मला चावावं असं वाटणार. अरे घे चाव. तुम्ही का मारला त्याला. यायचं काही इच्छा आहे तो. अरे काय इच्छा आहे आता, काय त्याला एकनाथ महाराजांचं तत्वज्ञान तुम्हीच दिलं ना. अरे पण मी काय संत आहे का. काय माणूस जाऊ तुम्ही, काय माणूस. मला बाहेर काढा. ऐका मला बाहेर काढा. अहो डोंगला डोंगळ आहेत अहो चावणार. डोंगल्यांचा घर आहे डोंगल्यांचा. नाही चावणार काय. 7 वाजलं की साप पण येतो आतमध्ये. अरे अरे तू बाप है मेरा, सांप से डरता है. थांबा थांबा गडबड साप येणार नाही. शांत राहा शांत राहा शांत राहा शांत राहा. मी सांगतो काय करायचं. ही जी कमान आहे ना, हा 2-4 जणांनी उचलली की उचलली जाते, मग माणूस बाहेर पडतो. काय समजलं म्हणजे. ही कमान आहे ना, ही दगडाची नाही आहे, प्लायवूडची आहे का नाही. काय? हो ती अशी उचलली ना की तुम्ही लगेच निघाल. मगाचपासून काय सांगितलं. तुम्ही विचारलं कुठे. तुम्ही विचारलं असं सांगितलं असतं का नाही. हा? उचल, या उचल. या पाहुणे या, या, या. ए, उचला. तिकडे जा. ए, हा, बाबू, ये जा बाबू. तिकडे जा. उचला बघू उचला उचला. बाबा आले बाहेर. बाबा आला आला बाहेर आले. बाबा काय बाबा तुम्ही व्यवस्थित आहात ना. बघितलंस जीवनात शाश्वत असं प्रसादा नाही मला वाटतं एकदम एमएच बाबा बाबा परफॉर्मन्स सरारापेक्षा प्रचंड एंटरटेनिंग होता हा विषय. कॅरेक्टर्स अफलातून होती. बने ओ हो एकच एक तो सटल पंच होता. तो काय होता. निघाली बाहेर इतका सटल होता ना की तो क्या बात आहे. वा वा मजा आली. नवीन कॅरेक्टर एक मिळालं तुला आणि ते म्हणजे बॅटिंग केलीस तो अक्षरशः मजा आली. आणि या सेटमध्ये एक एक भर पडत चालली आहे आणि तसं तो जास्त इंटरेस्टिंग वाटायला लागलाय. सो एकदा सेटिंगवाल्यांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या. मजा आली.